स्नेहा योगेश देवळेकर यांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभाचे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. नक्कीच ते इथे उपस्थित नाही आहेत, परंतु आज आपण पाहतोय अदगाव गावचे पोलीस पाटील मॅडम सौभाग्यवती जुई तोडणकर मॅडम त्यांच्या समेत आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती प्राजक्ता प्रवीण नागवेकर यांचे शुभाचे दीप प्रज्वलनचा कार्यक्रम पार पडतोय. तदनंतर आपण पाहतोय शिवप्रतिमेस पूजन इथे करणार आहेत सन्मान्य आदरणीय विद्याधर भाई मोरे आणि त्याच दरम्यान माननीय संजयबाई मयेकर यांच्या शुभाचे आपण पाहतोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती महाराजांना हार अर्पण करून आजच्या दिवसाला सुरुवात केली जाणार आहे. गणरायाला साकडं घातलं जातं. या कार्यक्रमाची सुरुवात आपण पाहतोय दीप प्रज्वलन एक शुभ सुरुवात त्या कार्यक्रमाची सुरू केली जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणरायाला साकडं घातलं जात आहे. आई चरणी समोर देखील प्रार्थना केली जाते. कुंभळचा देवी समोर ही प्रार्थना केली जाते. आजचा कार्यक्रम आपण पाहतोय सुखरूपरित्या पाठ पडू दे रे देवी हेच चरणी आईच्या प्रार्थना केली जाईल. आज सर्व गावातली मुलं आपण पाहतोय महिला वर्ग सर्व या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी भरपूर मेहनत या कार्यक्रमासाठी जरूर केलेली आहे. प्रत्येक प्रेक्षकांना मान्यवरांना विनंती असेल कोठेही तुम्ही जाऊ नका, कारण की ही आपल्या मुलांची मेहनत आज तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. सन्मान्य आपण पाहतोय दीप प्रज्वलनचा कार्यक्रम पार पडतोय. अदगाव गावचे पोलीस पाटील मॅडम सौभाग्यवती जुई तोडणकर मॅडम यांच्या शुभ असते. त्याच दरम्यान आपण पाहतोय आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन झालंय अदगाव गावचे सरपंच सौभाग्यवती यमुनाबाई जाधव यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमाचे आपण पाहतोय त्यांच्या शुभाचे सुरुवात केली जाते. नक्की संपूर्ण आपण पाहतोय महिला वर्ग आज त्यांच्या शुभाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आजच्या दिवसाला या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. तर मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय विद्याधरबाई मोरे आणि त्याच दरम्यान सन्मान्य संजयबाई मयेकर आपण या आपल्या शुभाचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि हार अर्पण करून या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. हर हर. जय श्रीराम. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतो या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य आदरणीय प्रकाशभाई खातू यांना विनंती करेन आजच्या कार्यक्रमाला श्रीफळ वाढून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आपल्या शुभाचे. सन्मान्य प्रकाशभाई खातू आपण या आपल्या शुभाचे आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. श्रीफळ वाढून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात केली जाईल. शुभारंभ करण्यात येईल. गणरायाला देखील साकडं घातलं जातंय. रंगदेवता कुलदेवतेला आपण वाहतो इथे मात्र प्रार्थना केली जाते त्यांच्या चरणी. आज सुखरूपरित्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आज संपूर्ण मुख्य व्यासपीठावर बरेच पाहुण्यांची मांदी तुम्हाला जरूर पाहायला मिळते. पूर्णपणे आई चरणीच्या आशीर्वादाने ही आपण पाहतोय कार्यक्रमाची सुरुवात सन्मान्य आदरणीय प्रकाशभाई खातू साहेब यांच्या शुभाचे या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती कुंभळजा माते की. धन्यवाद. तदनंतर सर्वांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा.
प्रथम आज आपण पाहतो या कार्यक्रमासाठी भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील हे सर्व पाहुणे मंडळी आज उपस्थित झालेत. त्यांचं या संपूर्ण कुंभळचा देवी आपण पाहतोय कुंभळचा देवी नाट्य क्रीडा मंडळ मुंबई आदगाव यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य आपण पाहतो या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष सन्मान्य आदरणीय वैभव शेठ सुधाकर तोडणकर यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. मी विनंती करेन सन्मान्य महेंद्रजी मोरे साहेब आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभाचे सन्मान्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य वैभव शेठ सुधाकर तोडणकर यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सातत्याने हा कार्यक्रम जेव्हा असतो प्रथमतः त्यांचं नाव घेतलं जातं आणि यथोचित मान सन्मान त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उद्गार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. या कार्यक्रमाचं गोड आपण पाहतोय पुष्पगुच्छ आणि या मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातं. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मान्य प्रकाशभाई खातू यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. सचिन मोरे आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रकाशभाई खातू यांचा देखील यथोचित मान सन्मान. जोरदार टाळ्या. मायेची शाल महाराष्ट्राचा अलंकार आपण पाहतोय अतिथी देव भव आणि सर्वांचे यथोचित मान सन्मान इथे जरूर केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय देवी उत्सव कमिटीचे नवनिर्मित अध्यक्ष सन्मान्य आदरणीय राजनभाई तोडणकर यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. राकेशजी विलनकर आपण या आपल्या शुभाचे सन्मान्य राजनभाई तोडणकर यांचा देखील यथोचित मान सन्मान. मायेची प्रेमाची आपुलकीची उपकार शाल यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याच दरम्यान या कार्यक्रमाचा आपण पाहतोय एक गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह त्यांना देखील देण्यात येतोय. धन्यवाद. आभार. त्यानंतर आपण पाहतोय त्याच दरम्यान खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आपल्या गावामध्ये प्रथमच या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत आणि बऱ्याच दूरचा पल्ला गाठून आज साहेब इथे उपस्थित झाले आणि आज या संपूर्ण आई गावदेवी चरणी प्रार्थना नक्कीच साहेबांनी देखील केली असेल कारण की त्यांचे मित्र आपण पाहतोय सन्मान्य देवेंद्र मोरे देखील इथे या कार्यक्रमाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आज ते बऱ्याच लांबून इथे उपस्थित झालेत. अग्रीपाडा पोलीस स्टेशन मुंबई पोलीस इन्स्पेक्टर कुळाल साहेब यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जाईल. जोरदार टाळ्या. पोलीस दल कार्यरत असलेले साहेब मिलिंदजी सालंके यांच्या शुभाशय करण्यात येईल. जोरदार टाळ्या मित्रांनो. ते रात्रभर जागे असतात म्हणून आपण शांतीने झोपत असतो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपण पाहतोय सातत्याने ज्यांची मदत सर्व आदगावकरांना असतेच आपले लाडके उद्योजक सन्मान्य योगेशजी गोरे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विनंती करेन सन्मान्य महेंद्रजी मोरे साहेब आपण या आपल्या शुभाचे उद्योजक योगेशजी गोरी साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. सातत्याने जेव्हा जेव्हा आदगाव ग्रामस्थ मंडळी असतात त्यांच्या देखील भरपूर मेहनत यांचा देखील असतो. जोरदार टाळ्या योगेशजी गोरी साहेबांसाठी देखील. त्याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर उपस्थित हरिभाई वारंगे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सचिन मोरे यांना मी विनंती करेन आपण या आपल्या शुभाचे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील आज या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आहे. सन्मान्य आदगाव गावचे सरपंच सौ यमुनाबाई जाधव यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आपल्याला विनंती असेल मॅडम आपण या आणि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. विनंती असेल अक्षता मापुसकर मॅडम आपण या आपल्या शुभाचे अक्षता यायचे आपल्या शुभाचे आदगाव गावचे सरपंच सौ यमुनाबाई जाधव यांचं यथोचित मान सन्मान इथे जरूर करण्यात येईल. जोरदार टाळ्या.
आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर उपस्थित हदगाव गावचे पोलीस पाटील सौ जुई तोडणकर यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल। मी विनंती करेन शीतल लाड यांना मी विनंती करतोय आपण या मॅडम आपल्या शुभाचे हदगाव पोलीस पाटील सौ जुई तोडणकर यांचा विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। जोरदार टाळ्या। त्यानंतर आपण पाहतोय हदगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि सातत्याने कुठलाही कार्यक्रम असेल पुढाकार जरूर घेत असतात आपले लाडके सौ प्राजक्ता प्रवीण नागवेकर यांचा देखील यथोचित मान सन्मान विशेष सन्मान त्या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल। विनंती असेल आपण या अक्षता मॅडम आपले शुभाचे यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान। जोरदार टाळ्या। सौ प्राजक्ता प्रवीण नागवेकर यांचा विशेष सन्मान। धन्यवाद। त्यानंतर आपण पाहतोय हदगाव गावचे माजी सरपंच सन्मान्य सौ प्रतीक्षा जयेंद्र तोडणकर यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। शीतल मॅडम आपण या आपल्या शुभाचे यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय। असं आपण पाहतोय जागृती तोडणकर मॅडम यांचा देखील विशेष सन्मान। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील धन्यवाद। त्यानंतर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य सौ माधवी महेंद्र मोरे यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। आपण देखील विनंती करेन अक्षताताई आपण या आपल्या शुभाचे सौ माधवी महेंद्र मोरे यांचा देखील यथोचित विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय। त्यानंतर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य ज्यांच्या आजचे आपण पाहिलं शिवप्रतिमेस हार अर्पण करून आजच्या दिवसाला सुरुवात केली गेली आहे सन्मान्य विद्याधरबाई मोरे यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। राकेशभाई विलनकर आपण या आपल्या शुभाचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। जोरदार टाळ्या। या दरम्यान मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य संजयबाई मयेकर यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। महेंद्रजी मोरे आपल्याला विनंती असेल आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा। धन्यवाद। त्यानंतर मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य शेखर मोरे साहेब यांचा देखील विशेष सन्मान करायचं। राकेश खोत यांना विनंती करेन आपण या शेखर मोरे यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय आपण। जोरदार टाळ्या। त्यानंतर सन्मान्य आपण पाहतोय देवतेजी मोरे यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय। सचिन मोरे आपण या आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान। जोरदार टाळ्या। त्यानंतर सन्मान्य शशिकांतजी कोकाटे साहेब यांचा देखील विशेष सन्मान महेंद्रजी मोरे यांच्या शुभाचे केला जातोय। पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतोय या कार्यक्रमाचं। त्यानंतर सन्मान्य आपण पाहतोय सुरेंद्रजी मोरे यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सचिन मोरे यांच्या शुभाचे। त्यानंतर मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य इमराजी मोरे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। विनंती करेन मिलिंद आपण या आपल्या शुभाचे त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा। धन्यवाद। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बऱ्याच वर्षांपासून आज जेव्हा नाट्याचा कार्यक्रम असतो आपला नाटकाचा जेव्हा टप्पा असतो त्याच दिवशी बरेच महिलांसाठी कार्यक्रम होत असतात आणि त्या महिलांच्या कार्यक्रमासाठी जे सातत्याने भरपूर मेहनत करत असतात गिफ्ट देखील त्यांच्या वतीने असतात आणि प्रत्येक महिलेला इथे संधी देण्यात येते। तर सन्मान्य आपण पाहतोय शीतलताई लाड आणि त्याच दरम्यान अक्षताताई मापुसकर यांचा देखील विशेष सन्मान
या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे दोघांसाठी. विनंती असेल सौ प्राजक्ता नागवेकर मॅडम आपण या. आपल्या शुभाचे दोघांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दोघांनी विनंती असेल आपण या. सातत्याने भरपूर मेहनत असते. शीतलताई असेल, अक्षताताई असतील. आदगाव मध्ये जेव्हा जेव्हा आपण पाहतो होळी उत्सव निमित्त महिलांचे कार्यक्रम असतात, सातत्याने ही जोडी जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि शीतलताईचा विशेष उल्लेख करेन कारण की मुलीची परीक्षा देखील होती, तरी देखील एक दिवसासाठी इथे उपस्थित झाल्यात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. क्या बात आहे.